आशिया खंडातील 7 मंडळाला पत्र लिहित आहे प्रियानो. मंडळी अतिशय महत्वाची आहे प्रियानो, कारण की मंडळी हा प्रभूचा देह आहे. मंडळी हा येशूच्या शरीराचा एक भाग त्याला म्हटलेला आहे प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो, आणि मंडळी परमेश्वराचा देह आहे. आणि म्हणून प्रियानो, या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीबद्दल बोलत आहे प्रियानो. म्हणजे प्रियानो, जे वचन तुम्ही प्रत्येक रविवारी ऐकता ते विषांतर किंवा विषाचं इकडे तिकडे वचन ऐकता, परंतु प्रियानो आजचं जे वचन आहे ते खास कलीसियासाठी आहे प्रियानो, खास त्याच्या मंडळीसाठी आहे प्रियानो. आणि मंडळी कोण आहे तर त्याचं चर्च प्रियानो. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रियानो परमेश्वराची कलीसिया आहोत, आणि परमेश्वर आज त्या सकाळी आमच्याशी बातचीत करत आहे प्रियानो. आम्ही मागच्या वेळेस एफिसच्या मंडळीला जे पत्र लिहिलं त्या पत्राबद्दल आम्ही विस्तृत माहिती पाहिली. आजच्या सकाळी असेच एक कलीसिया, त्या कलीसियाबद्दल योहानाला जे प्रभूने प्रकटीकरण दिलं त्या गोष्टी योहान त्या मंडळीच्या दूताला लिहिण्यासाठी सांगत आहे. प्रकटीकरण हे पुस्तक अद्भुत पुस्तक आहे. त्या पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय प्रियानो, प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन काय सांगता मी वाचूया. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य. हे कशा आहेत? धन्य. वाचून दाखवणारा, ऐकणारा आणि पाळणारा हे लोक ब्लेसेड आहेत प्रियानो. हालेलुया. म्हणजे तुम्ही आज हे वचन ऐकत असताना तुम्ही कशा आहात प्रियानो? आशीर्वादित आहात प्रियानो, धन्य आहात. आमेन. मी पण वाचून दाखवतो तुम्हाला, मी पण ब्लेसेड आहे. आणि तिसरी गोष्ट पाळणार आहे. आमेन. हे सुद्धा लोक आशीर्वादित आहेत. आणि म्हणून आजच्या सकाळी वचनच आमच्यासाठी आशीर्वाद आहे प्रियानो. हालेलुया. आता प्रियानो, मी पाहिलं एफिसच्या मंडळीला प्रभू पत्र लिहित असताना आम्ही पाहतो की त्या एफिसच्या मंडळीला प्रभूने ताडना केलं, प्रियानो, तारण केलं. त्याला प्रभू येशू ख्रिस्त बोलला की तू पहिली प्रीती काय झालास, विसरलास, आणि तुला पश्चातापाची गरज आहे. त्या मंडळीशी प्रभू बोलत आहे. आता स्फुरणाची मंडळी आहे, या स्फुरण मंडळीबद्दल प्रभू काय बोलत आहे प्रियानो? आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये 7 मंडळी आहेत आणि प्रभू या 7 मंडळाला पत्र लिहित आहे. पहिली कलीसिया एफिस होती, दुसरी कलीसिया जी आहे ती स्मुर्ना आहे. प्रियानो, या कलीसिया शॉर्ट अंतरावर आहेत प्रियानो. सगळ्या कलीसिया आम्ही पाहिलं या कलीसियाचं चित्रण भौगोलिक दृष्ट्या तर प्रियानो असं आणि असं या प्रकारे आहे प्रियानो. एकदम जवळ कलीसिया आहेत प्रियानो. आता एफिस पासून ही कलीसिया काही छोट्याशा अंतरावर आहे प्रियानो. जवळपास इथून समजा पाथर्डी तिसगाव जर रोड तुम्हाला माहित आहे तर इथून तिसगाव पर्यंत ही कलीसिया आहे. म्हणजे लगभग जवळपास 38 ते 39 किंवा 40 किलोमीटरच्या अंतरावर ही कलीसिया आहे. आणि या स्मुर्ना जी कलीसिया आहे, या कलीसियाचा पास्टर कोण आहे तर त्याचं नाव आहे पॉलिकार्प प्रियानो. आम्ही पाहतो हा कोण आहे तर हा जो योहान जो प्रकटीकरण पाहत आहे त्याचा शिष्य आहे प्रियानो, आणि तो ही कलीसिया चालवत आहे. आणि या कलीसियाला काय लेखन आहे, काय संदेश आहे प्रियानो, त्याच आम्ही पवित्र शास्त्रामधून जाऊया. एक वचन पाहूया आणि आम्ही पुढे जाऊया. वाचूया 8वं वचन. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही. याबद्दल आम्ही येऊया. हे प्रकटीकरण कोण पाहत आहे? बायबलमध्ये लिहिलंय पहिल्याच वचनामध्ये पहिल्या अध्यायामध्ये येशूला झालेलं प्रकटीकरण. येशूला जे प्रकटीकरण झालं ते तो योहानाला सांगत आहे प्रियानो. हालेलुया. आपल्या कलीसियाबद्दल, आपल्या देहाबद्दल येशूला जे दिसलं, जे पाहिलं येशूला प्रियानो, ते तो कोणाला सांगत आहे? योहानाला सांगत आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो योहानाला झालेलं प्रकटीकरण. अनेक लोक म्हणतात परंतु त्या पुस्तकाचं नावच आहे, सुरुवातच आहे येशूला झालेलं प्रकटीकरण प्रियानो. हालेलुया. प्रियानो, प्रकटीकरण अशा व्यक्तीला होत आहे प्रियानो, म्हणजे येशूने ज्या माणसाला प्रकट केलं हा मनुष्य, त्याचं नाव योहान आहे प्रियानो. आणि हा 12 शिष्यातील एक आहे. बाकीचे जे शिष्य आहेत त्या शिष्याला मारून टाकलेला आहे, परंतु हा एकमेव असा शिष्य आहे. या शिष्याला रोमनचा जो बादशाह आहे डोमिशियन त्याचं नाव. आणि या बादशाहाने काय केलं, त्याला जन्मठेपीची शिक्षा दिली. का? हा येशूचा प्रचार करत आहे. रोमी साम्राज्यामध्ये देवाची कोणी आराधना करणं कठीण होतं प्रियानो, कारण की रोमी हे साम्राज्य असं होतं प्रियानो, ते रोमनचे जे एम्पायर लोक आहेत, जे प्रमुख लोक आहेत, त्याची ते आराधना करायला लावायचे. जसे की कैसर याची आराधना केली पाहिजे. कोणीच व्यक्ती
त्यांच्या राज्यामध्ये देवाची आराधना करू शकत नसायचा. परंतु हा योहान आणि आम्ही पाहतो जे काही त्याचे लोक आहेत त्यानो, जी कलीसिया आहे स्मुर्ना, ही कलीसिया जिवंत देवाची आराधना करत आहे. स्मुर्ना ही जी कलीसिया आहे ही खूप मोठी कलीसिया नाहीये, छोटीशी कलीसिया आहे. हालेलुया. बायबल अनेक लोक म्हणतात ना आमची कलीसिया खूप छोटी आहे. बायबल मध्ये लिहिलंय छोट्याशा कलीसियाला सुद्धा प्रभूने लिहिलं त्या. हालेलुया. स्मुर्ना ही खूप मोठी कलीसिया नाहीये, छोटीशी कलीसिया आहे त्या. या कलीसियाला प्रभू लेटर लिहित आहे आणि यवनाला काय सांगत आहे त्यामुळे यवन कुठे आहे तिथं त्याला कुठे टाकलंय पात्मा नावाच्या बेटावर, म्हणजे त्याला मराठी भाषेमध्ये तडीपार केलंय. त्याला त्या प्रांतामध्ये प्रवेश नाही. ज्या प्रांतात तो सेवा करत होता तिथे त्याला प्रवेश बंद करण्यात आला आणि त्याला कुठे टाकलंय पात्मा नावाच्या बेटावर. आम्ही दक्षिणेकडचं खालचं जर टोक पाहिलं तर त्या ठिकाणी हे आम्ही बेट पाहतो, सुनसान बेट आहे त्यानो आणि एकदम कोपऱ्याला, त्याच्यानंतर पाणीच पाणी आहे पुढं. अशा बेटावर एका कोपऱ्यावर त्यानो त्या व्यक्तीला बंदिवासामध्ये ठेवलेला आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा आहे त्यानो. येशूसाठी जन्मठेप. आज काही आम्ही गुन्हा केला, लोकांना मारलं, मर्डर वगैरे केला, काहीतरी खूप मोठा अपराध केला तर आम्हाला गुन्हा होतो जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा. पण मी पाहतो आहे योहान देवाचा प्रचार करत आहे त्यानो आणि देवाचा प्रचारामुळे याला शिक्षा काय होत आहे जन्मठेपेची शिक्षा. आणि आपण पात्मा नावाच्या बेटावर बंदिवासामध्ये आहे, कैदी आहे त्यानो, कैद करून ठेवलंय. पण तरी त्यानो देवाचं विजन, देवाचं दर्शन आहे ते त्याच्यापासून कुणीच कैद करून ठेवू शकलं नाही त्यानो. हालेलुया. त्या बेटावर असताना, कैदेमध्ये असताना सुद्धा तो देवाशी किती कनेक्टेड आहे त्यानो, देवाशी त्याचं जीवन जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला मंडळीबद्दल त्याच्याशी बोलत आहे त्यानो. अनेक स्कॉलर लोक असं बोलतात की का बरं या 7 मंडळाबद्दलच का योहानाला सांगितलं, किती मंडळ होत्या त्या काळामध्ये. 7 हा परिपूर्णतेचा आकडा आहे त्यानो, सिद्ध असा आकडा आहे. न्यूमरोलॉजी मध्ये जर आम्ही अभ्यास केला त्यानो, न्यूमरोलॉजी म्हणजे अंकगणित, त्याला शुद्ध मराठीमध्ये आम्ही म्हणतो. अंकगणित अतिशय महत्वाचं आहे बायबलच्या दृष्टिकोनातून. त्या 7 समया 7 पिढा. येशूने सुद्धा 5 भाकरी घेतल्या, एक ठिकाणी किती घेतल्या 7 भाकरी सुद्धा घेतल्या, काही मासे पवित्र शास्त्रामध्ये लिहिले. तर हे न्यूमरोलॉजी मध्ये अंक जे आहे त्यानो ते अतिशय महत्वाचे त्यानो. आणि म्हणून 7 हा परिपूर्णतेचा आकडा आहे. आम्ही पाहतो की पहिल्या कलीसियाला प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना तो काय म्हणतो, जो त्याच्या हातामध्ये काय आहे 7 तारे आणि जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो परमेश्वर त्याला. आणि म्हणून 7च कलीसियाला का आलेले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट योहान याच कलीसियाशी परिचित होता आपल्याला आणि योहानाने या प्रत्येक कलीसियामध्ये सेवकाई केली होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त योहानाला या 7 कलीसियाबद्दलच बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काय बोलत आहे त्याला ते आता आम्ही वाचूया 8वं वचन. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला तो असे म्हणतो. आमेन. तर इकडे मी पाहतो या पत्राची सुरुवात एक आगळीवेगळी सुरुवात आहे. त्या मागच्या पत्राची सुरुवात कशी होती, कोण बोलत आहे, कोण सांगत आहे, तर असं म्हटलंय त्याच्या हातात 7 तारे आणि जो 7 सोन्याच्या समयामधून चालतो तो असं म्हणतो. या ठिकाणी काय म्हटलंय वाचूया. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला तो असे म्हणतो. कोण म्हणतो, जो पहिला आहे आणि शेवटला आहे, जो मेला होता, जो जिवंत झाला तो असं म्हणतो. हालेलुया. म्हणजे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त लोकांना प्रूव्ह करत आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त कलीसियाला सांगत आहे की मी मेलो होतो परंतु आता मी सदाजीवी आहे, मी युगानुयुग आहे. मीच प्रभू येशू ख्रिस्त कलीसियाला हे प्रमाण देत आहे की मृत्यूवर माझा अधिकार आहे. हालेलुया. कलीसिया घाबरू नका, ज्या देवाची तुम्ही आराधना करता तो देव जिवंत परमेश्वर आहे. तो मेला होता परंतु ती कबर त्याला बंद करून ठेवू शकली नाही त्याला. हालेलुया. आणि म्हणून या स्मुर्नाच्या कलीसियाला तो सांगत असताना त्याने स्मुर्नाच्या कलीसियाला तो या गोष्टी का सांगत आहे, कारण की ही कलीसिया त्रासातून जात आहे. त्या खूप त्रास आहे, या मंडळीचा छळ चालू आहे त्या. आणि या त्रासातून जात असताना कधी कधी नाही का आपण त्रासातून जातो, सहज बोलून जातो, प्रभू खरंच तुझा आहेस का. काही लोक म्हणतात प्रभू खरंच तू जिवंत आहे का. आज स्मुर्नाची कलीसिया या त्रासातून चालली होती त्या. आणि या त्रासमय समयातून जात असताना प्रभू त्यांना सांगत आहे की पहा, जो मी पहिला आणि जो शेवटला, पहा मी मेलो होतो परंतु मी जिवंत आहे.
हालेलुया, तो मी परमेश्वर आहे. त्या कलीसियाला सांगत आहे की माझा मृत्यूवर अधिकार आहे आणि कलीसियाला सांगत आहे की मी जिवंत आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे प्रॉब्लेम असतील प्यानो, पण त्याचं उत्तर आजच्या सकाळी कलीसियाला प्रभू देत आहे की आय एम अलाइव्ह, मी जिवंत आहे. हालेलुया. तुमच्या जीवनात समस्या आहेत काय? तुमच्या जीवनात प्रॉब्लेम आहेत का? कलीसिया प्रभू तुमच्याशी बोलत आहे की तुम्ही जिवंत आहे. मी मेला होतो परंतु आता मी सदा जीवी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कलीसिया परमेश्वर जिवंत आहे. हॅलो, मी आम्ही ऐकू शकतो. देव कलीसियाशी बोलत आहे, देव मंडळाशी बोलत आहे. तुम्ही जिवंत आहे. कारण की कलीसिया सफर मधून जात आहे, त्रासातून जात आहे आणि त्रासातून जात असताना कदाचित अनेक लोक भयभीत झाले असतील आणि त्याला वाटत असेल प्रभू आहे का नाही. मग प्रभूने सांगितलं की जो शेवटला व जो पहिला, जो मेला होता व जो जिवंत झाला तो मी आहे. हालेलुया. कलीसिया आमचा प्रभू जिवंत आहे. हालेलुया. तुम्ही त्रासातून चाललात, घाबरू नका, प्रभू तुम्ही जिवंत आहे. आमेन. ओके, पुढे वाचूया. तुझे क्लेश, प्रभू म्हणतो तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य व तुझं दारिद्र्य मला ठाऊक आहे. मला ठाऊक आहे. वाचूया. तरी तू धनवान आहेस आणि जे यहुदी नसताना. बस इथपर्यंतच. या मंडळीला प्रभू तीन गोष्टी या मंडळीमध्ये पाहत आहे. प्रभू कलीसियाकडे पाहतो. हॅलो, आम्ही ऐकू शकतो. मी आमचं सुद्धा कलीसिया, आमची सुद्धा मंडळी आहे. प्रभू आम्हाला काय करतो? पाहतो. म्हणजेच कलीसियातील लोकांना प्रभू पाहतो. आमेन. प्रभू मी पाहतो या स्मुर्ना या कलीसियामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टीबद्दल प्रभू या ठिकाणी बोलत आहे. काय काय गोष्टी होत्या परत एकदा वाचूया. तुझे क्लेश. नंबर 1, ती कलीसिया क्लेशामध्ये होती. क्लेश हा शब्द आम्हाला या ठिकाणी घेऊन जातो की त्या कलीसियामध्ये त्रास होता. आपल्याला त्या कलीसियाला अंतर्गत सताव आणि बाहेरचा सताव या दोन्ही कडून पण ही मंडळी त्रासले गेली होती. क्लेश या कलीसियामध्ये होते. म्हणजे अनेक लोक दुःखामध्ये होते. कशामुळे? त्यांना त्रास दिला जात होता. वाचूया. नंतर दारिद्र्य. दारिद्र्याचा सुद्धा ही कलीसिया सामना करत होती. आणि खाली काय म्हटलंय? तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. प्रभूला ठाऊक आहे. आमचे क्लेश ठाऊक आहे प्रभूला. कलीसिया आमचं दारिद्र्य प्रभूला माहित आहे. तुम्ही ज्या क्लेशातून जातात, त्या दारिद्र्यातून जातात, ते प्रभूला माहित आहे. हालेलुया. असं म्हणता का कलीसिया? अनेक लोक म्हणतात कलीसियात काय चाललंय प्रभूला दिसत नाही का? प्रभूला दिसतं सगळं काही. हालेलुया. तो पाहतो, तो पाहणारा परमेश्वर आहे. कारण की कलीसिया त्याचा देह आहे प्यानो. कलीसियासाठी येशूने प्राण दिलाय आपला प्यानो. आणि म्हणून प्रभूचं लक्ष आज कलीसियाकडे लागलेलं आहे प्यानो. आज या जगभरात त्या मंडळी आहेत, त्या मंडळाकडे प्रभूचं लक्ष लागलेलं आहे प्यानो. कारण की मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि मस्तकाचं लक्ष त्याच्या देहाकडे आहे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून या शेवटच्या काळामध्ये प्यानो ही पत्र आम्ही समजून घेणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात गेलाय, पिंडीच्या उजव्या हाताकडे बसलाय, पण त्याचं लक्ष त्याच्या मंडळीकडे आहे प्यानो. हालेलुया. तो स्वर्गात स्वस्त बसला नाही, तर आजही तो मंडळासाठी परमेश्वराकडे विनंती करत आहे प्यानो. हालेलुया. प्रत्येक मंडळीचं रॅप्चर व्हावं, प्रत्येक मंडळी उचलली जावी ही देवाची इच्छा आहे प्यानो. हालेलुया. प्यानो हा समय आता जवळ येऊन ठेपला आहे की कलीसिया उचलली जावी प्यानो. हालेलुया. आणि त्या कलीसियामध्ये आमची सुद्धा मंडळी असावी प्यानो. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमच्या सुद्धा मंडळीतील सगळे लोक आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये दिसले पाहिजे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून मंडळीला या पत्राच्या द्वारे प्रभू अलर्ट करत आहे, सावधान करत आहे. हे पत्र आम्हाला लिहिण्याचं कारण हेच की प्यानो या द्वारे आम्ही सावध व्हावं. ज्या गोष्टी या लोकांशी घडल्या त्या आमच्याशी घडू शकतात, आम्ही त्यातून जाऊ शकतो, पण घाबरू नका. जसं त्या मंडळाला प्रभूनं धैर्य दिलं, सामर्थ्य दिलं, तसंच तो आम्हाला सुद्धा धैर्य देईल, सामर्थ्य देईल. आम्हाला सुद्धा तो अभिषेक करून प्यानो. आता स्मुर्ना ही कलीसिया त्रासातून जात असताना तीन गोष्टी प्रभूने त्यांनी पाहिल्या. प्रभूने त्या ठिकाणी क्लेश पाहिले, दारिद्र्य पाहिलं आणि बायबल सांगतं तरी तू कसा आहेस? प्रभू म्हणतो तरी तू धनवान आहेस. तरी तू कसा आहेस? धनवान आहेस. आम्ही धनवान आहोत का? बिनपगारी फुलाधिकारी नाहीत आम्ही, तसं नाही प्यानो. जे लोक देवाशी जोडलेले आहेत कारण ते धनवान लोक आहेत प्यानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कलीसियासाठी पैसा लागत नाही, पैसा प्रभू पुरवतो. कलीसियासाठी हार्ट लागतं प्यानो, हृदय लागतं. ज्या लोकांचा हार्ट आहे प्रभू त्या लोकांना सगळं काही पुरवत राहतं. हालेलुया. कलीसियासाठी हृदय पाहिजे. देवाच्या कलीसिया प्रस्थापित करण्यासाठी पैसा लागत नाही. जो व्यक्ती चालवणार असतो त्याचं हृदय लागतं प्यानो. त्याचं हृदय जर असलं तर कलीसिया ऑटोमॅटिकली वाढत चालते. हालेलुया. प्रभू या ठिकाणी मी पाहतो की प्रभू तरी त्या कलीसियाला काय म्हणतो? तू कसा आहेस? धनवान आहेस. आम्ही पाहतो या कलीसियाने दारिद्र्याचा पण सामना केला,
आणि नंतर प्रभू या कलिसियाला धनवानतेमध्ये सुद्धा घेऊन गेला. त्या दाखले या शब्दात भरपूर काही टीचिंग आहे, परंतु ते जर सांगत बसतो मला पुढे जाता येणार नाही त्याला, म्हणून टच करून मी त्याला जातो. तर मी पाहतो ही कलिसिया एक समृद्ध कलिसिया म्हणून ओळखली जात होती. प्रभू येशू ख्रिस्ताने जे 7 कलिसियाला 7 पत्र लिहिले, त्याबद्दल ही एक कलिसिया अशी आहे की या कलिसियाला प्रभू काहीच बोलत नाही, म्हणजे या कलिसियावर प्रभू प्रसन्न आहे. त्या प्रत्येक कलिसियामध्ये त्याने चुका काढल्या त्या, पण 2 असे कलिसिया आहेत, त्यातली ही एक कलिसिया, या कलिसियाची प्रभूने चूकच काढली नाही त्या. हालेलुया. म्हणजेच या कलिसियाबद्दल प्रभू आनंदित होता. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या कलिसियाबद्दल सुद्धा प्रभू आनंदित असला पाहिजे. त्याला आमच्या कलिसियातील लोकांचं जीवन असं असलं पाहिजे की त्या जीवनाच्या द्वारे प्रभू प्रसन्न झाला पाहिजे. त्याला हालेलुया. प्रभूला अशी मंडळी पाहिजे त्यानो की जी मंडळी ऐकते आणि त्याच्या पाठीमागे चालते. त्याला अशी मंडळी प्रभूला पाहिजे की जी मेंढपाळाच्या पाठीमागे चालते. त्याला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हटलं मी मेंढपाळ आहे, तुम्ही कोण आहात? माझी मेंढरा. तो मेंढपाळ आहे, त्याच्या पाठीमागे तुम्हाला आणि मला चालायचंय, आम्ही त्याची मेंढरा आहोत. त्या हालेलुया. बायबलमध्ये प्रेम मी पाहतो या कलिसियाला प्रभू पत्र लिहित असताना त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याला माहित आहेत. देवाच्या लोकांनो, आपल्या कलिसियातील सगळ्या गोष्टी प्रभूला माहित आहेत. कलिसियाचा सगळा इतिहास देवाला माहित आहे. त्या हालेलुया. परमेश्वर सब कुछ जानता है. प्रभू त्याच्या कलिसियाबद्दल सगळं काही त्याला माहित आहे. आणि या पूर्ण कलिसियाला तो आणखी पुढे लिहित असताना तो म्हणतो की तू तरी कशी आहेस? धनवान आहे. प्रभूने त्या कलिसियाला रिच केलं. त्या तर एखाद्या कलिसियाला श्रीमंत बनवणं हे कोणाच्या हातामध्ये? प्रभूच्या हातामध्ये. हालेलुया. धनवान केलं, ती कलिसिया धनवान आहे प्रभू म्हणतो. आता पुढे प्रभू काहीतरी बोलत आहे, वाचूया. आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात, पण केवळ सैतानाची सभा आहे असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे. परत एकदा वाचूया. आणि जे यहुदी नसतानाही, जे यहुदी नसतानाही यहुदी स्वतःला यहुदी म्हणवितात. बस बस. काही लोक या कलिसियामध्ये असे होते जे यहुदी नव्हते. मी याचा अर्थ काय प्यानो? आमचं डायरेक्ट डोकं हे चालतं, यहुदी नाहीत म्हणजे इतर धर्माचे ते असतील. परंतु बायबल तसं बोलत नाही प्यानो. यहुदी म्हणजे असे लोक प्यानो जे देवाचा पिछा करणारे लोक आहेत. प्यानो हे फक्त शारीरिक ब्लड रिलेशन नुसार काय म्हणतो, पिढ्या रक्ताचं जे नातं आहे त्याच्यानुसार ते यहुदी होते, परंतु त्यांचं चरित्र यहुदी लोकांसारखं नव्हतं. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी विशेष बोलत आहे. काय म्हणतो प्रभू? आणि जे यहुदी नसताही, जे यहुदी म्हणजे काय? देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे नसतानाही स्वतःला यहुदी म्हणवितात. स्वतःला यहुदी म्हणतात. आपल्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, ख्रिस्ती नाही पण म्हणायचं काय? मी ख्रिस्ती आहे. पाहिलं तर कोण फिरिस्ती? असे लोक होते. यहुदी स्वतःला समजायचे, पण तू यहुदी चालीरीतीनुसार त्यांचं जीवन नव्हतं प्यानो. आणि म्हणून प्रभू त्यांना काहीतरी बोलत आहे. प्रभू तो जे यहुदी नाही, जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात. स्वतःला काय म्हणतात? यहुदी म्हणतात. पुढे. पण केवळ सैतानाची सभा आहे. येशू त्यांना काय म्हणतो? शैतानाची काय? म्हणजे जे लोक देवाच्या पाठीमागे चालत नाहीत अशी काही लोक आहेत, ते फक्त काय? शैतानाची सभा आहे. प्रभू त्यांना म्हणत नाही माझी लेकरं म्हणत नाही त्यांना, पण हे लोक काय म्हणतात? मी प्रभूचं लेकरू. मग प्रभू म्हणत नाही हे माझी लेकरं आहेत. हालेलुया. म्हणजे जे लोक यहुद्यामध्ये जसं जीवन जगलं पाहिजे तसं जगत नव्हते प्यानो, त्या लोकांना प्रभू तारणा देत आहे. त्या आता या यहुद्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पंथ होते, वेगवेगळ्या गोष्टी होत्या. कोणी मोशेला मानायचं, कोणी येशूला मानायचं, वेगवेगळ्या गोष्टी. तिकडे मला जायचं नाही प्यानो. जनरल व्हिजिट मी मानून जातो या विषयावर. आणखी पुढे काय म्हटलं वाचूया. असे लोक जी निंदा करीतात. असे लोक काय करतात? म्हणजे असा एक समूह होता त्या ठिकाणी, निंदा करणारा एक समूह होता प्यानो. ते विश्वासणारे फक्त म्हणून घेत होते, पण ते विश्वासणारे नव्हते. ते काय करायचे? फक्त निंदा करायचे. म्हणजे निंदा करणं हा शैतानाचा स्वभाव आहे प्यानो. हालेलुया. आम्ही कोणाचीही निंदा करू नये प्यानो, कारण बायबल मध्ये असं म्हटलंय की शैतान हा निंदा करणारा आहे प्यानो. हालेलुया. बौद्ध शास्त्रामध्ये म्हटलंय शैतान निंदा करणारा आहे प्यानो. त्याला दुसरं नाव आहे निंदा करणारा. प्यानो असे काही लोक होते, ते विश्वासणारे फक्त नामधारी होते, पण ते निंदा करणारे लोक होते. आणि म्हणून असे लोक कलिसियामध्ये नको आहेत प्यानो.
तर असे लोक असले पाहिजे, निंदा नाही तर कलिसियाची सराहना करणारे प्यानो, कलिसियाला पुढे घेऊन जाणारे प्यानो, असे लोक कलिसियामध्ये असले पाहिजे प्यानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो की या स्मुर्ना कलिसियामध्ये काही लोक निंदा करणारे होते. निंदा करणारा आमचा स्वभाव असू नये प्यानो. आम्हाला फक्त देवाची आराधना करण्यासाठी देवानं निर्माण केलं आहे, त्याची आम्ही आराधना करावी, त्याची प्रशंसा करावी, हीच देवाची इच्छा आहे. चल आम्ही पुढे जाऊया, वाचूया. ती मला ठाऊक आहे. ते मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या कलिसियाला जो सताव येणार होता, जो त्रास होणार होता, छळ होणार होता त्या कलिसियाचा, त्या कलिसियाला छळाबद्दल अगोदरच बोलत आहे. प्रेरणा असा काही समय कलिसियाचा येत असतो की त्या कलिसिया त्यावेळेस मंडळीचा छळ होत असतो. त्या एक ठिकाणी असं वचन म्हणतात, मी मेंढपाळाला काय करेन, मारील आणि मेंढराची काय करेल, दानादान करेन. आणि म्हणून जगातला जो शैतान आहे तो मेंढपाळावर आक्रमण करत आहे. कारण की त्याला माहित आहे याला याच्यावर जर आक्रमण केलं तर मंडळीतले जे मेंढर आहेत ते तितर होणार आहेत. आणि म्हणून प्रेशर हा हमेशा पास्टरवर शैतान टाकत असतो. त्या कारण की तिथे जर प्रेशर टाकला, तो जर एकदा बाजूला झाला तर प्यानो शैतान त्याचं काम करायला मोकळा होतो. त्या आम्ही पाहतो आज कलिसिया, जगभरातल्या कलिसियाबद्दल प्यानो पास्टर लोकांना टार्गेट केलं गेलं. प्यानो अनेकांना जेलमध्ये टाकण्यात आलं प्यानो विनाकारण. कशासाठी माहित आहे? मेंढराची दानादान करावी याच्या पाठीमागे शैतान आहे. आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत प्यानो. या गोष्टी आम्ही बायबलमध्ये पाहत होतो, परंतु आज या जगभरामध्ये प्यानो त्या गोष्टी पाहत आहोत. येवण प्यानो आमच्या नगरपर्यंत सुद्धा त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. प्यानो मेंढपाळा विनाकारण पकडायचा आणि मेंढराची काय करायची, दानादान करायची. शैतान त्याचे प्लॅन करत आहेत प्यानो. आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. कुठपर्यंत प्यानो तुम्ही म्हणता कधी प्रभूचं येणं होणार आहे? प्यानो प्रभू येशूचे येण्याचे हे बडघम वाजत आहेत प्यानो. कारण की येशूने सांगितलं प्यानो शेवटच्या काळामध्ये लोक तुम्हाला जेलमध्ये टाकतील विनाकारण काही अपराध नसताना प्यानो. आणि या समयामध्ये कलिसिया जात आहे प्यानो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही पाहतो की ही कलिसिया सतावामधून जाणार आहे. अगोदर सांगितलं होतं प्यानो येशूने. आणखी काय बोलला येशू पुढं? तुला जे काही सोसावे लागणार आहे. तुला जे काही सोसावं लागणार आहे त्याचे भय धरू नको. त्याचं काय धरू नको भय. कलिसिया तुमच्यासाठी आज प्रभूचं वचन आहे, भिवू नका. आम्ही घाबरू नये. या शेवटच्या काळामध्ये ही प्रभूची इच्छा आहे. आम्ही पाहतो की शेवटच्या काळामध्ये जर असं ठेवलं, समजा तसं ठेवणार नाही पण असं समजा ठेवलं, राशन फक्त कोणाला, जे लोक बिलीवर नाहीत अशा लोकांसाठी कुपान किंवा राशन जगातलं जे काही आहे, किती लोक चर्चेमध्ये येतील त्यानंतर? विचार करा. आपल्या ही कलिसिया वेगवेगळ्या प्रकारच्या सतामधून जात आहे. ही सोपी गोष्ट नाही. हे जे पत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या कलिसियाला लिहित आहे प्यानो, येशूला या कलिसियातला सताव माहित आहे. त्या किती छळ त्यांना होत आहे हे येशूला माहित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला लेटर लिहित आहे. प्यानो त्यांना सांगितलं की या परीक्षेला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. आणि म्हणून प्रभू त्याला सांगत आहे पहिली गोष्ट, काय धरू नका, भय धरू नका, घाबरू नका. कलिसिया येणाऱ्या समयामध्ये होऊ शकतं अनेक प्रकारचे संकट तुमच्यावर येतील. जगातून वेगवेगळे कायदे, वेगवेगळे नियमावली आखली जाईल. त्यावेळेस घाबरू नका, प्रभूला बिलगून राहा प्यानो. हालेलुया. प्रभूला सोडू नका. सगळं सुटलं तुमच्या हातातून तरी चालेल, पण प्रभूला तुमच्या जीवनात कधीच सोडू नका प्यानो. हालेलुया. स्मुर्नाच्या कलिसियाला प्रभू सांगत आहे की तुमचा छळ होणार आहे, पण तो काय धरू नका, तुम्ही काय होऊ नका, घाबरू नका, भिवू नका. त्यानं बायबलमध्ये 362 वेळेस लिहिले, भिवू नको, घाबरू नको, खंबीर हो, तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आम्ही घाबरू नाही ही प्रभूची इच्छा आहे. त्यानो या शेवटच्या काळात त्यानो लोक घाबरणार आहेत. त्यानो कलिसिया आम्ही घाबरू नये. देवाने तुम्हाला धैर्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. बोल्डनेस तो स्पिरिट देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये टाकलेला आहे. त्यानो तर त्यानं मला घाबरण्याची गरज नाही. आम्ही पाहतो पौलाचे जे संकट पौलाला प्रभू अगोदर दाखवायचा. पौल काय म्हणायचा? संकट, छळ, निंदा, उपासमार माझी वाट पाहत आहे. घाबरत नाही. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणार आहेत त्या, पण बायबल सांगते की घाबरू नका. त्या कलिसियाला सांगितलं घाबरू नका. पुढे काय प्रभू बोलत आहे? पहा तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. नंबर 1 काय सांगितलं? भय धरा. नंबर 2 तुमची काय होणार आहे? परीक्षा. मंडळी तुमची परीक्षा होईल. हॅलो, ऐकत आहात देवाचं वचन? हा विषय आवडतो का तुम्हाला? जो झालाय तो विषय आवडतो का? हॅलो, आवडतो का? समजतो सर्वांना? पण हा विषय तुम्हाला समजला तर तुमच्या जीवनामध्ये किती स्ट्रगल येऊ द्या, तुम्हाला समजेल आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत.
हा समय तुमच्या आणि माझ्या माना उंच करण्याचा समय आहे, मुक्तीचा समय आहे आपल्या. प्रभू येशू ख्रिस्त येत आहे आपल्या तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून आमची कलिसिया तयार असलं पाहिजे. त्या पूर्ण त्या कलिसियाला तयार करण्यासाठी प्रभू सांगत आहे की परीक्षा येणार आहे तुमच्या जीवनामध्ये, पण काय होऊ नका, भिऊ नका. तिसरी गोष्ट सांगितली, तुम्हाला काय करतील, तुरुंगामध्ये टाकतील. विनाकारण तुरुंगामध्ये टाकतील, काही कारण नसताना. आहोत ना या समयामध्ये आम्ही. तुम्ही बातम्या ऐकता ना, बाकीच्या सगळ्या काही आपल्या नगरच्या बाहेरच्या माहित आहे ज्या गोष्टी चालू आहेत त्यानं. हा शेवटचा पिरियड आहे त्या, शेवटचा समय आहे, शेवटची घटना आहे. येशूने सांगितलं की तुम्हाला तुरुंगात टाकतील, तुमची परीक्षा होईल. भय 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 काय करू नका, धरू नका. वाचूया. आणि तुमचे 10 दिवस आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. हाल अपेष्टामध्ये जातील. किती दिवस? 10 कलिसियासाठी सतावाचा कालावधी किती आहे? 10 दिवस. कोणती कलिसिया आहे? स्मुर्नाची कलिसिया. तुमचे 10 दिवस संपल्यानंतर तुम्ही काही उड्या मारता, तुम्हाला वाटलं काहीच नाही. हे 10 दिवस म्हणजे काय प्यानो, हे समजून घेणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्यानो. हे 10 दिवस 2 गोष्टी दर्शवतात. खाली वाचूया अगोदर, नंतर यावर येऊया. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. पण काय कर, तू मरेपर्यंत काय कर, विश्वासू राहा. म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. हालेलुया. म्हणजेच कलिसिया मुकुट तुमचा वाट पाहत आहे, तुमचा रिवॉर्ड तुमचा वाट पाहत आहे प्यानो. एखादा व्यक्ती जसं परीक्षेमध्ये फर्स्ट येतो प्यानो, एखादा मुलगा, त्याला मानाचा किताब दिला जातो प्यानो, प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्याला दिलं जातं प्यानो. तसंच प्यानो या परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाले आणि स्वर्गामध्ये गेले, तर स्वर्गात आमच्यासाठी काय आहे? काय बायबल सांगतं? मुकुट आहे, क्राऊन आहे आमच्यासाठी. तुमचा जो मुकुट आहे तो तुमची वाट पाहत आहे प्यानो स्वर्गामध्ये. आणि तो कोणता मुकुट? जीवनाचा मुकुट. अहो, ख्रिस्ताने तुमच्यासाठी स्वतःच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घेतला, पण तुमच्यासाठी त्याला जीवनाचा मुकुट ठेवला प्यानो. हालेलुया. तो जीवनाचा मुकुट तुमच्या डोक्यावर यावा यासाठी एका व्यक्तीने किंमत मोजली, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्यानो. त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घालण्यात आला प्यानो. तो काट्याचा मुकुट त्याने तुमच्यासाठी सहन केला की तुम्हाला आणि मला स्वर्गात गेल्यानंतर प्यानो मानाचा मुकुट मिळावा प्यानो. हालेलुया. तो मुकुट मंडळी तुमचा वाट पाहत आहे, तुमची वाट पाहत आहे. तुमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये मुकुट आहे प्यानो, आणि ते मुकुट तुमची वाट पाहत आहे कलिसिया. येशूनं काट्याचा मुकुट घेतला डोक्यावर यासाठी की तुम्हाला तो मानाचा मुकुट मिळावा प्यानो. वाचूया परत एकदा. मरेपर्यंत तू विश्वास मरेपर्यंत तू विश्वासू राहा. कुठपर्यंत? मरेपर्यंत विश्वासू राहा. म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. मरेपर्यंत आम्ही कसं काय केलं पाहिजे? विश्वासू राहिलं पाहिजे. खूप छान म्हटलंय, मरेपर्यंत. आम्ही मरेपर्यंत देवावर विश्वास केला पाहिजे. म्हणजे हा शब्द याचा ऍक्च्युअल ट्रान्सलेशन हे आहे, माझ्यासाठी मरावं लागलं तरी विश्वासू राहा. हे त्याचं ट्रान्सलेशन. काही लोकांना वाटतं काय नाही, आता माझं 70-80 वय झालंय, थोडस 1-5 वर्ष राहील, मी विश्वास करेल प्रभूवर. हा त्याचा अर्थ नाही. लक्षात ठेवा कलिसिया मंडळी, त्याचा अर्थ असा आहे, मरेपर्यंत विश्वासू राहा याचा अर्थ असा आहे की माझ्यासाठी तुला मरावं लागलं. हिब्रू वर्ड मध्ये असं म्हटलंय, माझ्यासाठी तुम्हाला मरावं लागलं तरी तुम्ही काय करा? विश्वासू राहा. आमेन. हा त्याचा ऍक्च्युअल अर्थ आहे. त्या प्रभूसाठी तुम्हाला मरावं लागलं तरी तुम्ही विश्वासू राहा, मग तुम्हाला जीवनाचा मुकुट त्या ठिकाणी मिळणार आहे. हालेलुया. जीवनाचा मुकुट तुमची वाट पाहत आहे त्या. हालेलुया. विचार करा, तो मुकुट कसा असेल? जगातले बक्षीस मिळवण्यासाठी तुम्ही जगता प्यानो, स्वर्गातला मुकुट किती असेल प्यानो? चांगला विचार करा. तुमच्या आणि माझ्या कल्पनेपेक्षा तो कितीतरी भारी मुकुट देऊ बाप तुम्हाला आणि मला घालणार आहे प्यानो. हालेलुया. म्हणून मुकुट तुमची वाट पाहत आहे. त्याच्या अगोदरचं वचन आम्ही पाहिलं तर तिथं काय म्हटलंय? 10 किती तिथून वाचूया आम्ही. 10 पासून. वाचूया. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. बस आता या 10 दिवसाबद्दल आम्ही पाहू. हे 10 दिवस 2 गोष्टीबद्दल बोलतात. त्या मंडळीला किती दिवस त्रास सहन करावा लागणार आहे? 10 दिवस. प्रेम, तुम्ही सुद्धा मंडळी आहात. त्या तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असते, त्या समस्येचा सुद्धा कालावधी ठेवलेला आहे. हालेलुया. समस्या परमनंट असणार नाही तुमच्या जीवनामध्ये, त्या टेम्पररी आहे, हे लक्षात ठेवा. त्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये काही समस्या आली, त्यांना असं वाटतं की समस्या कायमस्वरूपी आहे. नो, कायमस्वरूपी नाही, टेम्पररी आहे. त्या जसं आम्ही पाहतो की अंधार पडतो रात्री, पण त्याच्यानंतर सकाळी काय होतं? सूर्य पुन्हा उगवतो. काय? हालेलुया. समय त्याला जाऊ द्यावा लागतो, आणि म्हणून समय खूप महत्वाचा आहे. त्या कलिसियाला
प्रभू सांगत आहे की 10 दिवस तुला काय सोसावं लागणार आहे? हाल अपेष्टा. म्हणजे कलिसियाला सतावलं जाणार आहे 10 दिवस. कलिसियाचे हाल अपेष्टा होणार आहे. आता हे 10 दिवस जे आहेत ते 10 दिवस दोन गोष्टीला दर्शवतात. त्या काळामध्ये रोमी साम्राज्य त्या ठिकाणी राज्य करत होतं. म्हणजे रोमचं शासन त्यावेळी त्या काळामध्ये होतं. तुर्की त्या भागामध्ये. म्हणजे रोमन साम्राज्य त्या ठिकाणी राज्य करत होतं. म्हणजे 10 दिवस म्हणजे या 10 दिवसाचा अर्थ असा आहे की 10 राजाच्या द्वारे या लोकांना त्रास होणार होता. नंबर 1. 2 बाजू याच्या मी मांडणार आहे 10 दिवसाबद्दल. मग रोमचे जे 10 राजे होते, हे 10 राजे इस्रायल लोकांना, जे देवाचे लोक आहेत, त्यांना त्रास देणार होते. आणि हे 10 राजे गेले म्हणजे त्यांचा सुटकाराचा समय, असं पवित्र शास्त्र सांगतं त्या. हालेलुया. त्या 10 राजाच्या द्वारे त्रास होणार होता. आणि दुसरी बाजू जर याची पाहिली तर डायक्लोशियन नावाचा जो राजा होता, डायक्लोशियन त्याचं नाव. आणि हा जो राजा आहे, हा 10 वर्ष इस्रायल लोकांचा छळ करणार आहे. या गोष्टी होऊन गेल्या, त्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. 10 दिवस म्हणजे 10 राजे. मग या राज्यामध्ये आम्हाला माहित आहे की 10 राजे होऊन गेले. कोणकोणते राजे होऊन गेले? तुम्हाला किती प्रकारचे राजे माहित आहेत की त्यांनी राज्य केले इस्रायल लोकांवर? नंबर 1, नीरो नावाचा राजा होता. त्या किती खतरनाक होता. 10 राजे, 10 दिवस हाल अपेष्टेचे, म्हणजे 10 राजे इस्रायल लोकांवर राज्य करणार. मग पहिला जो राजा आहे, 10 राजापैकी पहिला राजा, त्याचं नाव नीरो होतं. त्याने काय केलं? किती वाईट हा व्यक्ती होता, जो रोम साम्राज्याला जाळणारा म्हणून त्याची ओळख आहे. या राजानं पौल जो आहे, संत पौल, त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर आम्ही पाहतो पेत्राला त्यानं उलट वधस्तंभावर त्या ठिकाणी वधस्तंभावर त्याला सजा दिली आणि तिथे त्याला मारलं. म्हणजे हा नीरो जो राजा होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा व्यक्ती होता. तो लोकांचा छळ करायचा. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगत आहे की 10 दिवस तुला हाल अपेष्टेचे सोसावे लागतील. 10 दिवस म्हणजे 10 राजाचा कालखंड. पहिला राजा नीरो. दुसरा जो राजा होता त्याचं नाव डोमेशियन. त्याचं नाव जे आम्ही शिकत आहोत, योहानाला त्यानं जन्मठेपेची शिक्षा दिली. हा डोमेशियन नावाचा दुसरा राजा. तिसरा जो राजा आहे टार्झन, त्याचं नाव. तो काय, त्याने एका पास्टरला जिवंत जाळलं. त्याचं कामच होतं, जे पास्टर लोक आहेत त्यांना तो जिवंत जाळायचा. असं जर नगरमध्ये सुरू झालं, कारण किती पास्टर लोक राहतील नगरमध्ये माहित नाही. टार्झन नावाचा राजा एवढा क्रूर होता की जो मंडळीचा पाळक आहे, त्या पाळकाला तो बांधायचा आणि जाळून टाकायचा. इतका बेकार तो शासक होता. म्हणून टार्झनचं जर नाव ऐकलं तर पास्टर लोक घाबरायचे. नंतर चौथा जो राजा आहे मार्क ओरिलियस. हा मार्क ओरिलियस नावाचा जो राजा आहे, यानं स्मुर्ना कलिसियामधला जो पास्टर आहे, त्या पास्टरचं नाव आम्ही पोलिकार पाहतो. त्यानं जिवंत जाळलं. हा राजा म्हणजे हा चौथा राजा हा सुद्धा ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा. 5वा जो राजा होता त्याचं नाव सेव्हरस. त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे, पण त्याच्याबद्दल मी सांगणार नाही. नंतर मॅक्झिमस, नंतर डेसियस, व्हेरिलियन, 9वा ओरिलियन आणि 10वा जो होता डायक्लोशियन. हा सगळ्यात खतरनाक होता. याच्या कालावधीमध्ये त्याने ख्रिस्ती लोकांना एवढं छळलं की ख्रिस्ती लोक अक्षरशः ओढायचे. त्याचा मकसद हा होता डायक्लोशियन नावाच्या राजाचा की ख्रिस्ती लोक या भूतलावर राहता कामा नये. ख्रिस्ती हा समाजच उरला नाही पाहिजे. हा त्या भाषाचा मेन एम होता. आणि याने काय केलं माहितीये, परमेश्वराचं जे वचन आहे, जेवढे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्याकडून बायबल तो गोळा करायचा आणि चौकामध्ये बायबल तो जाळायचा. इतका खतरनाक व्यक्ती होता डायक्लोशियन. आणि म्हणून या साम्राज्यामध्ये बिलीवर लोक खूप घाबरत होते. आणि या समयामधून स्मुर्ना कलिसिया सुद्धा जात होती त्या समयामधून. आणि म्हणून स्मुर्ना कलिसियाला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की भिऊ नका, तुमची परीक्षा होणार आहे, तुम्हाला तुरुंगात टाकणार आहे. आणि त्या काळामध्ये हा डायक्लोशियन नावाचा राजा इतका छळ त्याने केला, बायबल जाळले त्याने. आणि जे विश्वासी लोक आहेत त्यांचा तो छळ करायचा. त्यांना स्टेडियम मध्ये एक अशा मोठ्या स्टेडियम मध्ये तो एकत्र करायचा. आणि त्या स्टेडियम मध्ये एकत्र केल्यानंतर त्या स्टेडियम मध्ये सिंहांना तो सोडायचा. कोणते सिंह माहिती? जे भुकेले सिंह आहेत, ज्यांनी अन्न खाल्लं नाही असे सिंह तो सोडायचा. आणि त्याचे जे लोक आहेत, विदर्भी लोक, त्या सगळ्या स्टेडियमवर तो बसवायचा.
स्टेडियम सारखं ठिकाण, त्या सगळ्या ठिकाणी तो बसवायचा आणि ते सिंह बिलीवर लोकांच्या अंगावर सोडण्यात यायचे आणि ते सिंह फस्त करायचे बिलीवर लोकांना. इतका वाईट हा व्यक्ती होता. तो बिलीवर लोकांचा एवढा छळ करायचा की त्याचं नाव जरी ऐकलं तर बिलीवर लोकांच्या जीवाचा धडका व्हायचा. आणि अशा काळामध्ये ही स्मृती मंडळी ऐकला. तो एवढा छळ करायचा की जे देवाचे लोक आहेत त्याला तो डांबरामध्ये बुडवायचा, गरम डांबरामध्ये, नंतर खांबावर बांधायचा आणि त्यांना पेटून द्यायचा. तो एवढा छळ करायचा, उकळत्या तेलामध्ये विश्वास नारळ टाकायचा आणि तिथून तो काढायचा, लाकडाला बांधायचा आणि आग लावून द्यायचा. काही काही बादशाह असे होते ज्यावेळेस ते संध्याकाळी फिरायला निघायचे, प्रत्येक खांबावर एक एक व्यक्ती बांधलेला असायचा त्या गार्डन मध्ये. आणि काय करायचं माहिती, त्याची पत्नी आणि तो जो फिरायला निघला तर त्याला आग लावण्यात यायची आणि त्या आगेमध्ये ते लोक फिरायचे. राजा नाही. विचार करा त्यानं किती दुष्ट लोक होते. कलिसिया आम्ही त्या समयामध्ये नाही येत त्यानं. विचार करा ते किती खतरनाक समयामधून ते इस्रायल लोक गेले, पण तरी त्यांनी आपला विश्वास टिकवून ठेवला, तरी त्यांनी प्रभूला सोडले नाही. त्यानं आमच्या जीवनात छोट्या मोठ्या काही समस्या आल्या की लगेच आम्ही प्रभूचा नकार करतो. काही जर होताना दिसत नाही आमच्या जीवनामध्ये तर आम्हाला लगेच पास्टरला कॉल, आज नाही एक विचारला काही होतं माझ्या जीवनामध्ये. ही कलिसिया एवढा सताव त्यांच्या जीवनामध्ये, एवढा त्रास त्यांच्या जीवनामध्ये, तरी ती कलिसिया प्रभूला बिलगून आहे. मंडळी छाच्या समयामधून जाताना प्रभूला सोडू नका. हे शेवटचे दिवस आहेत मित्रांनो. आणि स्मरणा जी कलिसिया आहे या त्रासातून जात असताना सुद्धा ही प्रभूला धरून आहे. आणि म्हणून प्रभू या कलिसियाची स्तुती करत आहे. एवढा छळ असून सुद्धा एक महत्वाचं वाक्य, तरी मंडळीची वाढ कुठली नाही, मंडळी वाढतच चालली होती. हालेलुया. जो त्यांनी त्रास दिला तो मंडळी वाढत गेली. आणि म्हणून ही स्मरणा कलिसिया प्रभूसाठी एक आयडियल कलिसिया आहे पवित्र शास्त्रामध्ये. हालेलुया. आमची सुद्धा कलिसिया आयडियल एक आदर्श कलिसिया बनावी हीच आजच्या सकाळी आमची प्रार्थना आहे. हालेलुया. या स्मरणा कलिसियामध्ये एवढं दुःख, एवढा त्रास होता, तरी ही कलिसिया वाढायची थांबली नाही, ही वाढतच चालली. तशीच आमची कलिसिया त्रासाच्या समयामध्ये सुद्धा वाढली पाहिजे. हालेलुया. देवाला बिलगून राहणारे लोक देवाला आवडतात. आणि म्हणून या त्रासातून जात असताना प्रभूने त्याला सांगितले की पहा, जो मेला होता पण आता तो कसा आहे, जिवंत आहे. त्या परमेश्वराकडून हे पत्र तुम्हाला लिहिलं जात आहे. म्हणजेच प्रभू सांगत आहे, माझ्यासाठी मरावं लागलं तरी विश्वास धरा, मागे हटू नका. या समयामध्ये तुम्ही आज्ञा होता. देवाच्या प्रिय लोकांनो, ही जी कलिसिया आहे ही कलिसियाची प्रभू स्तुती करत आहे. आजच्या सकाळी मला सांगू द्या, देवानं तुमच्या आणि माझ्या ज्या कलिसियामध्ये तुम्ही आणि मी राहतो या कलिसियाची सुद्धा प्रभूने स्तुती केली पाहिजे. या ठिकाणी मी पाहतो प्रभूचं मंडळीकडे लक्ष आहे. मंडळीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या प्रभूने पाहिल्या आणि त्याबद्दलच तो त्या पूर्ण कलिसियाला लिहित आहे. आजच्या सकाळी देव मंडळीच्या जीवनामध्ये काय चाललंय ते देव पाहतो प्रियानो, आणि त्या संदर्भातच त्याचे संदेश आम्हाला येतात. बायबलमध्ये लिहिलंय, संदेश हा कधी मनुष्याच्या इच्छेने झाला नाही, तर देवाच्या आत्म्याने प्रेरित केलेल्या मनुष्यानं तो सांगितलेला आहे. आम्ही मला 3 हप्त्यापासून प्रभूने सांगितलं होतं की कलिसियाला या गोष्टीबद्दल शिकव. मी कधी अनेक वेळेस विचार केला की प्रभू या इतिहासातलं त्यांना समजणार नाही, ते बोर होतील. पण मला प्रभूने सांगितले मला हे 7 भाग संपल्याशिवाय मी दुसरा भाग घेणार नाही. त्यावर 2 कलिसियाबद्दल आम्ही पाहिले. होऊ शकतं पुढच्या वेळेस मी 2 कलिसिया एकत्र घेईन, असं काहीतरी करेल. परंतु काय या कलिसियातलं जे अध्ययन आहे ते आमच्यासाठी लाभदायक असणार आहे. काय तुम्ही शिकताय, काही नवीन ऐकायला मिळते तुम्हाला? ओके, जे ऐकलंय तुम्ही ते लिहून ठेवा प्रियानो, आणि जे घडणार आहे ते तुम्ही पहा. जे प्रभूने सांगितलंय ते तो करणारच प्रियानो. आमेन. तर कलिसिया देवबाप आम्हाला एक शिकवत आहे की छळाच्या समयामधून आम्ही जात असताना आम्ही प्रभूला सोडून द्यायचं नाही आणि आम्ही घाबरायचं नाही त्या संकटाला. प्रभू आहे ज्यानं मृत्यूवर विजय मिळवला, तो प्रभू या कलिसियाचा मस्तक आहे आणि तो या कलिसियाबरोबर आहे, हा आमचा विश्वास असला पाहिजे. हालेलुया. आजच्या सकाळी माझी प्रार्थना आहे त्या तशी देवानं स्मरणा या कलिसियाची सराहना केली, स्तुती केली, तसंच या कलिसियाची देवाच्या दूतासमोर देवानं त्याला स्तुती केली पाहिजे. हालेलुया. ही कलिसिया प्रभूने म्हटलं पाहिजे, ही कलिसिया माझं हृदय आहे, ही कलिसिया माझा आदर आणि सन्मान करणारी कलिसिया आहे. हालेलुया. आणि म्हणून या कलिसियातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे प्रियानो. तुम्ही प्रत्येक जण कलिसियामध्ये जर येता प्रियानो तर देवाला चिटकून राहिलं पाहिजे, बिलकुल राहिलं पाहिजे, जेणेकरून प्रियानो तुम्ही छळामध्ये सुद्धा, कठीण समयामध्ये सुद्धा तुम्ही देवाच्या जवळ असाल. प्रियानो देवबाप करो या कलिसियाचा अध्ययन आमच्यासाठी आशीर्वादित करो. आम्ही सर्वजण उभं राहूया. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. वी वर्शिप यू जीसस.